नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेडीमेड पॅचचा यूज करून प्लेन कुर्तीला डिझायनर लुक कसा द्यायचा असा व्हिडिओ बघणार आहोत। तर अशा पद्धतीचा रेडीमेड पॅच जो आहे मी घेतलेला आहे आणि इथे मी नेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे, जे नवीन ट्रेंडमध्ये असलेलं ग्लॉसी नेट आहे त्याचा वापर केलेला आहे आणि सॅटिनचा वापर केलेला आहे अस्तरसाठी। तर इथे मी टोटल 4.5 मीटर प्लेन नेट फॅब्रिक घेतलेला आहे आणि अस्तरचं फॅब्रिक आणि अशा पद्धतीचा हा नेक पॅच जो आहे मी मागवलेला आहे, जो की मी मिशोवरून मागवलेला आहे। तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही देखील मिशोवरून ऑर्डर करू शकता। तर सॅटिनचं जे फॅब्रिक आहे ते मी 4 फोल्डमध्ये ठेवलेलं आहे आणि याची जी उंची आहे किंवा पन्हा आपण ज्याला म्हणतो तो साधारण 44 इंचाचा पन्हा आहे। आता फॅब्रिक 4 फोल्ड कसं करायचं, तर तुमच्या हिपचं मेजरमेंट घ्यायचं आणि प्लस त्याच्यामध्ये 2 ते 3 इंच अशा पद्धतीने फोल्ड करून तुम्हाला हा जो भाग आहे 4 फोल्डमध्ये करायचा आहे। हिपचा 4th पार्ट घ्यायचा। शोल्डरसाठी मी वरती 6 इंचावरती मार्किंग केलं आणि आर्महोलसाठी 7 इंच। त्यानंतर तिथूनच खाली 14 इंचावरती आपण वेस्टसाठी आणि 21 इंचावरती साधारण आपण मार्किंग केलेलं आहे हिपसाठी। आता ह्या सर्व लाईन्स ज्या आहेत त्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत। तर कुर्ती कटिंगचा जो व्हिडिओ आहे या आधी देखील आपण क्लास घेतले होते, त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर कुर्ती कटिंग कशी करायची याची थेअरी देखील दिलेली आहे आणि स्टिचिंग देखील दाखवलेली आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, तर वरच्या बाजूला शोल्डरसाठी जिथे मार्क केलं तिथूनच आपण ही स्केल यूज करून सरळ रेष आखून घेणार आहे। तर या साईजमध्ये साधारण 40 इंच चेस्ट असलेली जी साईज आहे अशी कुर्ती आपण बनवणार आहोत। सरळ रेष आखून घेतली दाखवल्याप्रमाणे। ही लाईन पुढे वाढवून घ्यायची, ही झाली आपली चेस्टची लाईन। आता इथे तुम्हाला चेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, तर चेस्ट आहे 40 इंचेस, तर त्याला डिवायडेड बाय 4 करून आपण 10 इंचावरती मार्किंग केलं आणि साधारण 38 इंच जे आहे आपण वेस्टसाठी मार्किंग केलं, म्हणजे 38चा 4था भाग करून 9.5 इंच आलेला आहे प्लस 2 इंच मार्जिन। अशा पद्धतीने 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे आणि मी टोटल अर्धा इंच जे आहे आपण इथे लूजिंग ॲड केलेलं आहे चेस्ट आणि वेस्टच्या पार्टमध्ये। म्हणजे पुढे मी 2 इंच जरी लाईन एक्सटेंड करून घेतलेली आहे, ही 2 इंच मार्जिन जशी ठेवली आहे, तर फिटिंग करताना मी 40 इंचावरती फिटिंग न करता 40 प्लस अर्धा इंच, म्हणजे जसं की 10 इंच प्लस हाफ इंच इथे मी वाढवून घेणार आहे आणि लूज फिटिंगमध्ये ही कुर्ती ठेवणार आहे। हिपचा 4th पार्ट घेतलेला आहे, 11.5 इंच हिपचा 4th पार्ट घेतला अशा पद्धतीने। आणि हे सर्व पॉईंट्स जे आहेत ते आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे। हे पहा, इथे तिरकस अशी लाईन येते, पण ही आपण आत्ता आखताना जरी आपण तिरकस लाईन घेतलेली आहे तरी फिटिंग करताना मात्र आपण थोडासा गोलाकार देऊन घेणार आहोत, किंवा टिप जी आपण घेणार आहोत मशीनवरती तर तिथे फिटिंग करताना आपण थोडासा गोलाकार द्यायचा। आता जेवढं आपण हा नेक पॅच घेतलेला आहे मी, आणि हा नेक पॅच मी डबल फोल्ड करून घेतला। आता आपल्याला जेवढा गळा हवा आहे तो बघून घ्यायचा। तर इथे पहा, हा नेक पॅच जवळजवळ 3.25 इंच गळा असणार आहे आणि आता मी काय केलेलं आहे, ॲज इट इज एक मार्किंग करून घेणार आहे, जेवढा हा रेडी नेक आहे तेवढा। आता इथे लक्षात घ्यायचं की तुम्हाला जर गळ्याची साईज एवढी नको असेल किंवा हा गळा साईज तुम्हाला मोठी होत असेल तर तुम्ही ती कमी देखील करू शकता, पण सुरुवातीला तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं। आणि गळा रुंदी 3 इंच, 3 ते 3.25 इंच आणि गळ्याची खोली साधारण 6.5 ते 7 इंच असणारा हा नेक पॅच आहे। तर हा नेक पॅच जो आहे तो परफेक्ट पण आपल्याला दिसायला पाहिजे कुर्तीवरती आणि रेडीमेड लुक पण यायला हवा। तर इथे मुंड्यासाठी मार्किंग केलं फ्रंट आर्महोलसाठी 1 इंच, बॅक आर्महोलसाठी 1.5 इंच अशा पद्धतीने सेंटर घेतलेला आहे आणि सेंटर घेऊन कर्व स्केल ठेवून घेतली, आर्महोल कर्व स्केल, आणि मुंड्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा। फ्रंटसाठी आणि बॅकसाठी सेम आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे, 1 आणि 1.5 इंच अशा पद्धतीने। नेकचा पॅच ठेवल्यानंतर आपल्याला कळतं की साधारण आपला जो नेक पॅच आहे तो कोणत्या लांबीचा किंवा कोणत्या रुंदीचा आहे, गळा आपल्याला किती इंचाचा घ्यायचा आहे, तर अशा पद्धतीने। आणि शोल्डरची जी पट्टी आहे तिथे हा गळ्याचा पॅच कुठपर्यंत येतो, तर अशा पद्धतीने हे मार्किंग केलं मी। आणि इथे गळ्याचं जे मार्किंग आहे पहा, परत एकदा मी करून घेत आहे। जो माझा मेन गळा जो असणार आहे रेडी होणारा, तो ह्या नेक पॅचपेक्षा साधारण अर्धा इंच किंवा 1/4 इंच, म्हणजे अर्धा इंचापेक्षा थोडासा कमी मी ठेवणार आहे की छान अशी पायपिंग येते। आणि दुसरी गोष्ट की हा जो नेक पॅच असतो तो टोचतो नकळत, तर तो टोचू नये आणि थोडीशी पायपिंग दिसावी, असं सुंदर दिसावे याकरता मी अर्धा इंच कमी घेतलं।
शोल्डर अर्धा इंच डाऊन करून घेतले. फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्ही सेपरेट करून घ्यायचे आपल्याला. आता स्लीव्सची कटिंग करण्यासाठी मुंढा तिरकस मोजून घेतला दाखवल्याप्रमाणे. फॅब्रिक अशा पद्धतीने मी 4 फोल्ड करून घेतलेलं आहे स्लीव्ससाठीचं. आणि स्लीव्ससाठी फॅब्रिक बघा किती इंच फोल्ड केलेलं आहे मी 4 फोल्डमध्ये, तर साधारण 10.5 इंच मी फॅब्रिक 4 फोल्डमध्ये ठेवलं. इथून आपल्याला स्लीव्सची उंची मोजून घ्यायची आहे. तुम्हाला जी पण स्लीव्सची लेंथ ठेवायची आहे त्यामध्ये प्लस 1 ते 1.5 इंच घ्यायचं आहे बॉटम फोल्ड करण्यासाठी. तर अशा पद्धतीने एक स्केल ठेवून मी सरळ रेष जी आहे ती आखून घेणार आहे. त्यानंतर पहा साधारण 14 ते 15 इंचाची मी इथं स्लीव्स ठेवणार आहे. 3.5 इंच ओपन बाजूने मार्किंग केलं. बॉटमसाठी साधारण 5.5 इंच मार्किंग केलं. अशा पद्धतीने वरच्या बाजूने मार्जिन मी परत एकदा वाढवून घेतली. 3 ते 3.5 इंच ओपन साईडने इथे बॉटमसाठी मार्किंग केलं, प्लस 1.5 इंच मार्जिन बॉटमसाठी ॲड केलेली आहे. आता काय करायचं पहा, तिरकस मोजून घेतलं तर परफेक्ट आपला मुंढा जेवढा येणार आहे तेवढीच ही स्लीव्ज आपली व्यवस्थित अशी तयार होते आणि कटिंग्स देखील व्यवस्थित आपली होते, कुठेही स्लीव्ज कमी पडत नाही. 2 इंच तिथे मार्किंग केलं, 1 इंच वरच्या बाजूला मार्किंग केलं आणि आता पहा अशी तिरकस रेष आखून घ्यायची. जे बिगिनर्स आहे त्यांनी हे पाहून घ्यायचं आणि काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं स्लीव्सचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. हा आकार फ्री हँड दिला तरीही चालणार आहे किंवा तुम्ही कर्व स्केलचा वापर करून आकार दिला तरीही चालणार आहे. आतल्या बाजूच्या मुंड्याचं मार्किंग झालं आणि इथे तुम्ही पाहू शकता कर्व स्केल ठेवून बघितली तरी सेम असंच मार्किंग येणार आहे आपलं. व्यवस्थित असं मार्किंग करून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे, तिरकस रेषा ज्या आहेत अशा पद्धतीने फिटिंगच्या त्या आपल्याला इथे व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहेत. स्लीव्ससाठी जी फिटिंग करणार आहोत आपण त्यासाठीच्या ह्या रेषा आपण व्यवस्थित आखून घ्यायच्या आणि ही आपली अस्तरच्या फॅब्रिकवरती स्लीव्सची मार्किंग झाली. सेम मेन फॅब्रिकवरती देखील करून घ्यायची. मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. मेन फॅब्रिकची लेंथ अस्तरच्या फॅब्रिकपेक्षा जास्त ठेवली. आता आपल्याला काय करायचं आहे, अस्तरचे फॅब्रिक जे आहे ते मेन फॅब्रिकला अटॅच करून घ्यायचं आणि नेक पॅच आपल्याला अटॅच करून घ्यायचा. तर व्यवस्थित मी मेन फॅब्रिक आणि अस्तरचं फॅब्रिक अटॅच करून घेतलं. नेकचा पार्ट बरोबर सेंटरवरती ठेवला, म्हणजे नेक पार्टची जी सेंटरची डिझाईन आहे ती फ्रंट पार्ट जो आहे कुर्तीचा त्याच्यावरती अशी सेंटर करून मार्किंग करून घेतलं. एक रेष व्यवस्थित सेंटर मॅच करायचा. हवं तर गळा मोजून घ्यायचा. गळा रुंदी दोन्ही बाजूला सारखीच यायला हवी सेंटरच्या बाजूने. आणि हा पूर्ण नेक पॅच जो आहे तो आपल्याला व्यवस्थित असा पिनने सिक्युअर करून घ्यायचा आहे. पिन लावून घ्यायच्या आहे छान सुंदर अशा, जेणेकरून कुठेही हा पॅच हलणार नाही. इथे चेक करायचं सर्व बाजूंनी आपला जो पॅच आहे तो व्यवस्थित सेंटरच्या बाजूने लागला आहे का, आणि त्यानंतरच आपल्याला हा पार्ट स्टिच करून घ्यायचा. आधी आपण हा सर्व पार्ट स्टिच करून घेणार आहोत. अस्तरचं फॅब्रिक, मेन फॅब्रिक सगळं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पहा मी अशा पद्धतीची स्ट्रीप जी आहे कॉटनच्या फॅब्रिकवरती किंवा अस्तरच्या फॅब्रिकवरती व्यवस्थित जो मेन नेक पॅच आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच गळा कमी घेऊन साधारण अर्धा ते 1/4 इंच कमी घेतला आणि ह्या 2 स्ट्रीप रेडी करून घेतलेल्या आहेत मी. आता पहा अशा पद्धतीने नेक पॅच जो आहे तो आपल्याला ठेवायचा. नेक पॅच स्टिच करून घेतल्यानंतर आता इथे बघू शकता तुम्ही सरळ बाजूनेच मी ही जी नेक पॅच आहे हा पॅच व्यवस्थित ठेवायचा किंवा हा कॉटनचा जो आपलं कॅनव्हासचा पार्ट म्हणू शकतो, तुम्ही कॅनव्हासवर कटिंग केली तरी चालेल, पण मी इथे फक्त कॉटनची स्ट्रीप घेतली, पिनने सिक्युअर करून घेतली. आणि इथे तुम्ही पाहू शकता की अलगद आपल्या बोटाला पण खालचा हा पॅच जो आहे लागतो. तर पॅचवरती ही स्टिचिंग जी आहे ती यायला नको. पॅचच्या आतल्या बाजूने किंवा पॅचची जी डिझाईन आहे त्याच्या आतल्या बाजूने तुम्हाला व्यवस्थित हा जो पार्ट आहे तो शिवून घ्यायचा आहे. कॅनव्हासवरती कटिंग केली तरी चालणार आहे, पण मी इथे काय केलेलं आहे 2 कॉटनच्या स्ट्रीप एकावर एक ठेवून त्या व्यवस्थित स्टिच करून त्याच आकारामध्ये मी कट करून घेतल्या आणि त्या स्टिच देखील केल्या. आता इथे तुम्ही पाहू शकता मी इथे कटिंग करून घेतलेली आहे व्यवस्थित अशी. पूर्ण जो गळ्याचा भाग आहे तो तुम्हाला कट करून घ्यायचा आहे आणि कुठेही जी शिलाई आहे मेन शिलाई ती कट होता कामा नये याची काळजी घ्यायची. हा पार्ट तुम्हाला काय करायचा आहे आतल्या बाजूला टर्न करून घ्यायचा आहे किंवा
व्यवस्थित नॉचेस करून घ्यायचे आणि आतल्या बाजूला करायचा आणि फॅब्रिक सरळ करून घ्यायचं. तर इथे तुम्ही पाहू शकता छोटीशी अशी व्यवस्थित आपली कुर्तीचा जो नेक पॅच आहे तिथे छोटासा गोट पण आलेला आहे आणि हा पार्ट दिसतो पण आहे व्यवस्थित छान असा सुंदर. जसं की रेडीमेड कुर्ती आपण बघतो की रेडी ड्रेस मटेरियल असतात त्याच्यावरती पण अशाच पद्धतीच्या डिझाईन्स ज्या आहेत त्या अटॅच केलेल्या असतात. असंच सुंदर आपला हा पार्ट दिसतो. सेम अशाच पद्धतीने बॅक पार्ट रेडी केला आणि शोल्डर फिटिंग केली. स्लीव्जला अशा पद्धतीने अस्तर अटॅच केलं आणि स्लीव्जच्या बॉर्डरला लेस अटॅच करून घेतलेली आहे. दोन्हीही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवायचे, स्लीव्जचं आणि कुर्तीचं, आणि अशा पद्धतीने स्लीव्ज अटॅच करून घ्यायचे आहेत आपल्याला. त्याचबरोबर साईडने जे एक्स्ट्रा फॅब्रिक असेल ते देखील कट करून घ्यायचं आहे. आणि हिपचा पार्ट जो जिथपर्यंत आपलं मार्किंग केलेलं आहे हिपचं मेजरमेंट तिथपर्यंत फिटिंग करायची 2 वेळा. त्यानंतर कुर्तीचे कट जे आहेत ते फोल्ड करून घ्यायचे व्यवस्थित. बॉटम देखील फोल्ड करून घ्यायचा आणि इथे तुम्ही पाहू शकता सुंदर अशी पार्टीवेअर कुर्ती जी आहे आपली तयार झालेली आहे. आणि मागचा गळा आणि पुढचा गळा जर म्हणाल तर पुढचा गळा जेवढा नेक पॅच होता तेवढा मी डीप ठेवला. मागचा गळा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डीप ठेवू शकता. सुंदर अशी कुर्ती इथे तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. सेम फॅब्रिकमध्ये मी ओढणी देखील बनवलेली आहे. तर ओढणीचा लुक आणि कुर्तीचा टोटल लुकचा जो व्हिडिओ आहे छोटासा शॉर्ट व्हिडिओ मी नंतर अपलोड करेल. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवायचे. कमेंट्स खूप कमी येत आहेत तुमच्या. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह.